आपण बघताय एबीपी माझा थेट जाणार ठाण्यामध्ये जिकडे संस्कृतीच्या दहीहंडीमध्ये पोहोचलेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिकडे स्पेनचं पथक देखील आता काही वेळामध्येच ठरलं आहे। जात पात धर्म भेद विसरून एकत्र आलेले आहेत आणि म्हणून आपली मागच्या वर्षी मी म्हणालो होतो की विधानसभेची हंडी विकासाची हंडी महायुतीच फोडणार आणि माझ्या लाडक्या बहिणींनी एवढा चमत्कार केला की 232 थरांची हंडी फोडली। 232 म्हणजे 232 आमदार आले ना आपले, आणि ही हंडी तुम्ही फोडली। आज इथं संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रम 10 थर लावून केला, वर्ल्ड रेकॉर्ड झाला। आतापर्यंत 9 होते ना, 9 थर इथंच लागले होते, आता 10 थर लागले। मी संस्कृती दहीहंडीचे प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या गोविंदाला ग्लॅमर देण्याचं काम प्रताप सरनाईक यांनी केलं, पूर्वेशनी केलं, त्यांचं अभिनंदन करतो। प्रो गोविंदा केला ना तुम्ही? अरे मी तर पाठवून आहे रे त्यामुळे सगळं। आणि या गोविंदामुळे अनेक लोक आमदार झाले आणि या गोविंदामुळे प्रताप सरनाईक मंत्री झाले। आणि म्हणून आपण आपली हंडी फोडली, तुम्ही आता हंडी फोडताय। पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय सैन्य दलाने फोडली। त्यांना सगळ्यांनी सलाम केला पाहिजे, सल्यूट केला पाहिजे आणि या भारतीय सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभं राहणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे। आणि म्हणून पाकिस्तानला बरोबर ठोकलं ना, ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से, बरोबर जिरवली ना पाकिस्तानची। पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचा ते कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्या पाकिस्तानला बरोबर धडा शिकवला। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आणि म्हणून कोण तो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, काय नाव रे? मुनीर। मुनीर मुनीर कौन है? मुनीर बोलतो हमारे पास अणुबॉम्ब है। मोदी जी म्हणाले तुम्हारे पास अणुबॉम्ब तो हमारे क्या फटाकडी है क्या? आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही। वाघ वाघ असतो।